हॅलो एव्हरीवन, मी सुप्रिया स्वागत करते माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. थंबनेल पाहून तुम्हाला आयडिया आलीच असेल की हा ब्लॉग असणार आहे जोधपूर सिटीचा, त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. मुंबई ते भगत की कोठी हा प्रवास ट्रेनने केल्यानंतर स्टेशनला पोहोचताच आधी आम्ही हॉटेलमध्ये चेक इन केले, म्हणजे ब्ल्यू सिटी एक्सप्लोर करायला आम्ही मोकळे. आणि आम्ही सुरुवात केली मंडळ गार्डन पासून. हे एक असं गार्डन आहे की जिथे प्राचीन मंदिरं, वेगवेगळी झाडं आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यूज यांनी नटलेलं आहे. त्यामुळे पौर्णिमेच्या रात्री इथे फिरण्याची मजा काही औरच आहे. इथला लाईट शो हा हाय पॉइंट असल्यामुळे इथे येणारा प्रत्येक जण हा शो एन्जॉय करूनच जातो. त्यात ही जागा फोटोजेनिक स्पॉट असल्यामुळे आम्ही सुद्धा 2च्या पिक्स घेऊनच टाकले. रात्रीचे 9 वाजले होते आणि खूप भूक लागली होती, त्यामुळे हॉटेलच्या जवळच असलेल्या जनता मार्केटमध्ये जाऊन आम्ही ऑथेंटिक फूडवर ताव मारला. डे 2 ची सुरुवात ही मस्त सनराइज व्ह्यूने झाली होती. आम्ही रेडी होऊन मग निघालो ब्ल्यू सिटीचा नेक्स्ट स्पॉट एक्सप्लोर करायला. हा उमेद भवन आहे. गाईज तुम्ही बघू शकता इथलं स्ट्रक्चर, आर्किटेक्चर किती सुंदर आहे. हा पॅलेस 3 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. पहिला पार्ट हा रेसिडेंट एरियासाठी यूज केला जातो आणि दुसरा पार्ट हा म्युझियम आहे आणि तिसरा पार्ट म्हणजे हॉटेल, जो ताज ग्रुप ऑफ हॉटेलने मॅनेज केला जातो. प्लस याच पॅलेसवर प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांचं लग्न झालं होतं. पॅलेस टूर कंप्लीट करून आम्ही थेट निघालो डेझर्ट सफारीला. दुपारच्या रखरखत्या उन्हात डेझर्ट सफारी करणे म्हणजे माझ्यासाठी एक ॲडव्हेंचरच होतं. पोटभर जेवण केल्यानंतर आम्ही थेट निघालो जोधाच्या, म्हणजे जोधपूरच्या फेमस मेहरमगड फोर्ट एक्सप्लोर करायला. उमेद भवन प्रमाणेच ह्या फोर्टवर सुद्धा एंट्री तिकीट्स आहेत. इंडियनसाठी 200 पर पर्सन तर फॉरेनसाठी 600 पर पर्सन असे चार्जेस आहेत. हे तिकीट्स घेऊनच तुम्ही फोर्ट मध्ये एंट्री करू शकता. फोर्टची खासियत म्हणजे हा भारतातला पहिला फोर्ट आहे की जिथे एलिव्हेटर अवेलेबल आहे. फोर्ट पाहण्यासाठी 2 ते 3 तास ऑलमोस्ट लागतात. त्यामुळे तुम्हाला जर एलिव्हेटर यूज करायचं असेल तर 1 वे पर पर्सन 50 रुपीजचं तिकीट घ्यावं लागेल. या खिडकीतून संपूर्ण ब्ल्यू सिटीचा व्ह्यू दिसून येतो. सिटीतला काही भाग अजूनही ऐतिहासिक भाग म्हणून जपून ठेवलेला आहे. ऑलमोस्ट दुपारचे 2 वाजलेले आहेत, तरीही वातावरण पहा किती प्लेझंट आहे. हा फोर्ट पाहायला ऑलमोस्ट 2 ते 3 तास लागतातच.
टॉप फ्लोअरला. इथून सनसेट अँड ब्ल्यू सिटीचा व्ह्यू किती सुंदर दिसत आहे बघा. जोधपूरमधल्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात आम्ही क्लॉक टॉवर पासून, त्यानंतर जवळच असलेला जसवंत खडा एक्सप्लोर करण्यासाठी निघालो. जोधपूरचे महाराज सरदार सिंग यांनी त्यांच्या वडिलांना हा थाडा डेडिकेट केलेला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा कम्प्लीट आर्किटेक्चर व्हाईट मार्बलने बनवलेला. जोधपूरला आलात आणि स्टेपवेल नाही पाहिलं मग काय पाहिलं. या स्टेपवेलला तुर्चिका झरणा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. 250 वर्षांपूर्वी बांधलेले हा स्टेपवेलचं आर्किटेक्चर खूप युनिक आहे. हा ब्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.